घाटामार्गेत आपण वर असं चढून आलो, तिकडून रस्ता आणि इकडून रस्ता. तर हे घाटशिळ तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. घाटशिळ तीर्थ म्हणजे काय, तर पूर्वी कृतयुगात या यमुना चढावर मार्कंडेय ऋषी, गेल्या वर्षी आपण सप्तशृंगीला गेलो होतो माहिती आहे. सप्तशृंगीवरून जेव्हा आपण तलावरून रोहित आपण फोटो मारला होता माहिती आहे, पाठचा एक डोंगर दिसत होता मार्कंडेय, तो मार्कंडेय तोच ऋषी. त्या ऋषीवर त्या डोंगरावर ऋषी राहत होता मार्कंडेय, म्हणून त्याला मार्कंडेय म्हणून नाव दिलं होतं. तोच ऋषी असे म्हणजे थोडे दिवस तिथे थोडे दिवस इकडे असं त्यांनी वास्तव्य करत असताना इथं पण त्यांचं वास्तव्य बराच काळ होतं आणि त्याचा इथं आश्रम होता या परिसरामध्ये. मार्कंडेय ऋषी राहत होते, त्यांच्या आश्रयात गाय व इतर पाळीव प्राणी असत. एकदा मार्कंडेय ऋषीच्या गायीच्या खुरात, गायी चरत, ह्या डोंगरावर गायी चरत होत्या, त्यावेळेला खुरात चरत असताना एक शिळा अडकली, त्यामुळे गायीस त्रास होऊ लागला. हे मार्कंडेय ऋषींनी पाहताच त्यांनी ती शिळा खुरातून काढून घाटावर फेकली. घाटावर फेकली. राम इथपर्यंतचा हा काळ वेगळा, त्याच्यानंतरचा पुढचा काळ राम अवतारात नाही. राम अवतारात प्रभू रामचंद्र चंद्रांच्या वनवासाच्या वेळी रावणाने सीतेला कपट नीतीने पळवून नेले. सीता गेल्यावर राम अतिशय दुःखी झाले व सीतेच्या शोध करीत दक्षिणेस आले. याच वेळी पार्वतीने शंकरास विचारले की राम सध्या सीतेच्या शोधात फिरत आहे, तेव्हा मी त्याला फसवते. म्हणजे ज्यावेळी फसवते म्हणजे कसं, सीता वगैरे सीता शंकर आणि पार्वती इंद्रसभा होती, त्या इंद्रसभा आवरून वाळवी मार्गे त्यांनी जात असताना राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात भटकत भटकत या वनातून पुढे जात असताना त्यांना ते दिसलेले होते. त्यामुळे पार्वतीला काय वाटलं की पार्वतीला सुद्धा श्रीरामाचा मोह होता असं दाखवलेला इथे, की मी ह्याची परीक्षा घेऊ का किंवा मस्करी करूया का अशा पद्धतीत. म्हणून ती पुढे काय म्हणते, तेव्हा शंकर म्हणाले तू फसवू शकणार नाहीस, तो एक पत्नी एक वचनी आहे, तुझी इच्छा असेल तर प्रयत्न करून बघ. तेव्हा पार्वतीने स्वतः सीतेचे रूप धारण केले, म्हणजे ती स्वतः सीता झाली. म्हणजे पार्वती काही होऊ शकत होती, तिच्याकडे तेवढं ते सामर्थ्य होतं. तुझी इच्छा असेल तर प्रयत्न करून पहा. तेव्हा पार्वतीने स्वतः सीतेचे रूप धारण करून मार्कंडेय ऋषीने फेकलेल्या मोठ्या शिळेवर उभी राहिली. त्यावेळी प्रभू रामचंद्राने सीतेचे स्वरूप पाहताच त्यांच्या मनात चलबिचल झाली, परंतु अंतःकरणात हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. म्हणजे प्रभू रामचंद्र इतके पॉवरफुल होते की ती सीता आहे की दुसरं कोणी आहे हे त्यांनी पटकन ओळखलं. व रामाने विचारले तू का आहे. म्हणजे तुम्ही दत्त अवतार जर कुणी अभ्यास केला असाल तर दत्त अवतारामध्ये 3 आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. अनुसया ही त्यांची आई, कळलं. म्हणजे श्रीरामाची आई कोण झाली अल्टिमेटली, पार्वती झाली. म्हणून तू इथे का आई, तू का आई इथे. देवी पार्वतीवर समजून गेली की राम फसत नाहीये, तेव्हा आपलं मूळ स्वरूप प्रकट करून सीतेच्या शोधाचे मार्गदर्शन केले व आशीर्वाद देऊन ती गुप्त झाली. काल परत या ठिकाणावर तू का आई हे नाव होऊन अद्यावत आजपर्यंत चालू आहे. कळलं तुम्हाला की आईची भूमिका होती, पण ती स्वतः सीतेचं रूप धारण करल्यामुळे तिला फसवण्याचा प्रयत्न करत होती, पण ते रामाने ओळखलं आणि तू इथे का आई, त्याचं नाव तुकाई झालं. आणि हीच घाटशिळा म्हणजे ही तिळातिळानं वाढते म्हणे प्रत्येक वर्षी. ही छोटी होती ते आज कित्येक वर्षापासून ही हळूहळू वाढते, तिळातिळानं वाढते. दर्शन घ्या.